नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पंचांगातली जी 5 अंग आहेत, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांची माहिती घेत घेत पुढे चाललो आहोत. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत नक्षत्र जी एकूण 27 आहेत. त्यामध्ये एक 13 नंबरचं हस्त म्हणून नक्षत्र आहे. या नक्षत्राबद्दलची माहिती. आता हे नक्षत्र जे आहे ते पूर्ण कन्या राशीमध्ये येणारं नक्षत्र आहे. पण प्रत्येक नक्षत्र जे आहे त्या नक्षत्राचे सगळे गुण अवगुण बघत असताना आपण त्यांच्यावर फोकस टाकतो तो म्हणजे कुठला, तर हे नक्षत्र कोणत्या योनीचं आहे त्याच्यावरून त्या माणसामधल्या गुणांचा, गुणसमुच्चयाचा, चांगले आणि वाईट असे गुण याचा आपण थोडासा विचार करतो आणि याच्यावरून आपण ठरवतो की त्या माणसाचा साधारणपणे स्वभाव कसा असावा. आता बघितलं तर हे नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र हे आहे महिषी योनीचं. महिषी म्हणजे म्हैस. आता म्हशीत माणसाचे गुण का माणसात म्हशीचे गुण हा हिशोब नाही आहे. बरं, सगळंच म्हशीसारखं असतं अशातला भाग नाही. तर आपल्याला काही त्यातले गुण दिसतात आणि म्हणून आपण बोलीभाषेमध्ये त्यातल्या काही गुणांचा वापर करतो आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की ते गुण आणि हे गुण सारखे आहेत एवढंच. उदाहरणार्थ, एखादी मुलगी सारखी बसते, काही काम करत नाही, काही नाही, मग ती मोबाईलवर असेल, वाचत असेल, खेळत असेल, टी व्ही बघत असेल, काही काम करत नाही, तर बऱ्याच वेळेला तिची आई किंवा सासू ही भाषा वापरताना दिसतं, काही म्हैससारखी बसलेलीच असते. तर याचा अर्थ असा की कोणत्याही गोठ्यात जा, एक तर ती उभारून खाते किंवा बसलेली असते रवंथ करत. मग तसं एखाद्या व्यक्तीच्या बसण्याबद्दल तिची भाषा बोलली असेल तर तिला म्हशीचे गुण असं म्हणता येणार नाही, त्या स्वरूपाचा गुण यामध्ये असतो असा त्याचा अर्थ होईल. मग काही वेळेला हा महिषी योनी जरी असली तरी हा पुरुष असेल तर ह्यात रेड्याचे गुण असतात. उलटं पण असू शकेल, एखाद्या पुरुषामध्ये पण म्हशीचे गुण असतात. हा पण बसेल, त्याला बशा बैल शब्द वापरलाय काही जागी, हा बशा रेडा असू शकेल किंवा पुरुषामध्ये म्हशीचे गुण असू शकतील. शक्य आहे. आपण नेहमी म्हणतो की पुरुषात स्त्रीचे आणि स्त्रीमध्ये पुरुषांचे गुण जे आहेत ते आहेत, परंतु बऱ्याच वेळेला ते प्रमाणापेक्षा जास्त असतील त्यावेळेला अडचण येते. म्हणजे ते पीठ मिसळलेलं गिरणीतलं आणलं की त्यात बहुधा चिकटपणा जास्त आहे, तर ह्यात जास्त कणकीचं असावं असा कसा शब्द वापरला जातो, तसं ते आहे. बाई आहे पण तिच्यामध्ये सगळे गुण पुरुषाचे असतील तर ती नावाला बाई आहे पण हा पुरुषच आहे असं आपण मानतो. पण एखाद्या पुरुषाचं वेगळं आहे, तो असेल पुरुष पण त्यामध्ये स्त्रीचे जर गुण जास्त दिसतील आपल्याला तर आपण त्याला स्त्रीवादी किंवा स्त्री त्याच्यामध्ये जास्त दिसते त्यावेळेला मग त्याचे गुण आपण सगळे बघतो. लाजणे, मुरडणे, केस इकडं वडणे, कपडे नको ते घालणे किंवा घातले तर ते कुठले घालणे, हा सगळा प्रकार जसा पुरुषामध्ये तसा स्त्रियांच्यामध्ये पण आहे. आणि हा सगळा प्रकार आपण रोज बघत आहोत. त्यामुळं लिंगाचा आणि ह्याच्यापेक्षा हे सगळे गुण म्हणजेच योनी या शब्दाशी निगडीत आहेत. बघूया. ह्या नक्षत्राची एक कथा आहे. ह्या नक्षत्राची देवता सूर्य. हस्त नक्षत्र साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये हस्ताचं ऊन असा शब्द वापरला जातो. त्यात रवी हा या नक्षत्रावर येतो. 15 दिवस तो त्या नक्षत्रात असतो. तोपर्यंतचं ऊन हे उन्हाळ्यापेक्षाही आपल्याला जास्त जाणवतं. ते जे एकदा पृथ्वीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की हे असं का, तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर कमी होतं त्यामुळं आपल्याला ते जास्त जाणवतं. ऊन जास्त जाणवतं कारण अंतर कमी होतं. हा जर बघितला तर विचार असा आहे की सूर्य ह्याची देवता आहे ती सविता किंवा मला गायत्री म्हणतो आपण. तर साधारणपणे सूर्याचा विचार करताना अंधारावर मात करणारा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जो काही अंधार आयुष्यामध्ये असेल, मग तो कोणताही, पैशाचा असेल, ज्ञानाचा असेल, बुद्धीचा असेल, आर्थिक असेल, कलागुणांचा असेल, त्याच्यावर मात करणारा आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आनंदाने मिळवून देणार म्हणून सूर्याची उपासना केली जाते. सूर्याची उपासना केलीच पाहिजे कारण आपल्याला उजाडल्यापासून
दिवसभर सगळा जो आहे तो केवळ त्याच्यामुळे शक्य आहे. बॅटरी घेऊन फिरणं आणि बॅटरीत सेल घालणं आपली लायकी नाही जगायची. त्यामुळं आपल्याला सूर्याची उपासना प्रत्येकाला केली पाहिजे, कारण ती आरोग्य देवता आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. बघा तुम्ही, आजही लहान मुलाला जर कावीळ झाली तर मेडिकल सायन्समध्ये औषध आहे, परंतु त्याचा उपयोग होत असेल असं मला वाटत नाही, किंवा ते परवडण्यासारखं नाही आहे. तर बहुधा डॉक्टर सांगतात त्या लहान मुलाला जरा सकाळचं कोवळवू नये, त्यात घेऊन बसा. 2 दिवस बसला, दोन्ही बाजूने त्याला फिरवून वगैरे त्याला चांगलं ऊन मिळालं की त्याची ती कावीळ जाते. किती रुपये खर्च केले, किती रुपये सूर्याला बिल दिलं, तेच जर समजा सूर्य नसेल, पावसाळा असेल, तर आपल्याला त्याला पेटीत ठेवावं लागतं आणि पेटीत तेच अल्ट्राव्हायोलेट किरण दिले जातात एका ट्यूबमधून, म्हणजे घरात ट्यूब लावतो तशी ट्यूब, आणि त्याचं बिल 3-4 हजार रुपये आहे दिवसाचं. मग आपल्याला इतकं बिल सूर्याचं भरणं शक्य आहे का? आयुष्यात नाही. त्यामुळे सूर्याचे अतोनात उपकार आहेत. प्रत्येकाने सूर्याला रोज अर्घ्य दिलं पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. संपूर्ण आरोग्य आपलं सूर्यावरती अवलंबून आहे. पिकं सगळी सूर्यावरती अवलंबून आहेत. ज्या भागात ऊन पडत नाही त्या भागातलं धान्य उगवून येत नाही. म्हणजे आपण जे खातो पितो, वारा, ऊन, पाणी, या सगळ्या गोष्टींना सूर्य कारणीभूत आहे. त्यामुळं आपल्या आयुष्याला सगळ्यात मोठा जर देव कुठला असेल तर तो सूर्य. त्यामुळं पद्मासनात बसलेला हा सूर्य, त्याचे 7 घोडे असलेला रथ त्याला वाहून नेत आहेत, अशी हस्त नक्षत्राची देवता आहे सविता. तिची आपण प्रार्थना करू. आपल्या सगळ्यांना सूर्याची एवढीच गरज आहे. सगळं सोलर एनर्जीपासून आपण सगळं बघतोय, सगळं सूर्यावरती आहे. मग हे जर सगळं सूर्यावरती असेल तर आपल्या आयुष्याला सगळ्यात मोठा घटक म्हणजे सूर्य. सगळ्या देवतांमध्ये सगळ्यात मोठी देवता तर रवी, पण त्या दृष्टिकोनातून रवीकडे पाहिलं जात नाही. मला असं वाटतं की दररोज त्याची प्रार्थना, उपासना, जप ह्या सगळ्या राशीच्या लोकांनी केले पाहिजेत, तरच आपल्याला त्याची उपकार सहन करता येतील. आपण विचार करतो की ह्या कथेबद्दल, हा जो हस्त नक्षत्राची देवता रवी आहे, तिच्या या सगळ्या उपकारांची फेड आपण ह्या आयुष्यात करू शकत नाही, पण प्रयत्न करा, रोज त्याची प्रार्थना, जप, उपवास करत राहा. म्हणून या लोकांचा स्वभाव कसा असेल तर ज्योतिषशास्त्र असं म्हणतं की या नक्षत्रावर जन्माला जातं काय, यात त्याला आपला जात धर्म याची फार चिटकून राहण्याची सवय नसते. तो कुठंही कशातही रमतो, किंवा त्या गोष्टींचा फार मोठा भांडवल करून मी अमक्या जातीचा, मी अमक्या धर्माचा आहे असा टेमा मिरवून 4 दफा तो सांगत नाही. आहे ते आहे. भविष्यात पुढारीपणाची लक्षणं ज्यांची असतात ते लोक शक्यतो हस्त नक्षत्रामध्ये जन्मलेले दिसतात. आता विरोधकांसाठी भांडणतट्टा करण्यात हा माणूस आघाडीवर असतो. या लोकांना आवडतं हे भांडणतट्टा करणं, वाद उत्पन्न करणं, वादामध्ये उडी घेणं, मग वादामध्ये काय घडेल त्याला तोंड देणं, खोटं बोलणं, खोट्याचं समर्थन करणं, व्यसनाधीन राहून इतरांना काळजीत टाकणं. हा जातक जो आहे तो अतिशय भाग्यवान आहे आणि समृद्धी आणि सुखी घरामध्ये हा जन्माला येतो. त्यामुळे ह्याची हे सगळे चोचले पुरवले जातात. आणि मग आपल्याला वाटतं की अरे ही मोठ्या घरात जन्माला आली, ही या स्वरूपाची असली तर झाकून जातं. झाकून जाऊ द्या हो, पण तुमचं शरीर पोखरतंय त्याचं काय, त्याचाही विचार व्हायला पाहिजे. मग पुढं क्रूरपणा आणि हिंसाचारीपणा या लोकांच्यामध्ये वाढतो. त्यामुळे हे नक्षत्र हे फारसं कोमल असं नक्षत्र नाही. आता ह्यात जर आपण बघितलं तर ह्याची आद्य नाडी आहे. याचा अर्थ असा की आद्य नाडी म्हणजे कफदोषाची प्रकृती आहे. आणि कफदोषाची प्रकृती असणाऱ्या लोकांनी आपल्या प्रकृतीला काय योग्य, काय अयोग्य, आपण कोणत्या कालावधीत आणि कोणत्या ठिकाणी राहतो. म्हणजे बघा, कोणत्या ठिकाणी एकाच प्रकृती, कफ प्रकृतीचीच माणसं आहेत, पण तो काश्मीरमध्ये राहतो का महाराष्ट्रात राहतो का केरळात राहतो याच्यावरती अवलंबून आहे. कारण काश्मीरचं हवामान, महाराष्ट्रातलं हवामान आणि खाली केरळमधलं हवामान आपण जर बघितलं तर प्रत्येक जागी हवामान एकाच वेळी वेगवेगळं असलं पाहिजे. मग ते आपल्या प्रकृतीला मानवेल काय? नाही मानवणार. मग आपल्याला जर प्रकृतीला मानवणार नसेल तर आपलं खाणं पिणं, आपलं राहणं ह्यामध्ये आपण इष्ट योग्य बदल काय पाहिजे करायचे त्याचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपण त्या माध्यमातून जगावं. आपण जर असं केलं तर आपलं जगणं अतिशय चांगलं, सुंदर आणि आपल्या जगण्याला फार मोठा आधार असतो. तो म्हणजे कुठला, तर आपण ठणठणीत आहोत हा. त्यामुळं मला असं वाटतं की आपण सगळ्या डॉक्टरांना भेटण्यापेक्षा वर्षातनं 4 वेळा डायटिशियनला भेटावं. का? ते तुमच्या आरोग्याची, तुम्ही आजारी पडणार नाही याची काळजी घेतील. तुम्हाला काय खायचं आहे, काय नको आहे, किती खायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगतील. त्यामुळं आज
अशा डायटिशियन्सची आपली मैत्री असणं आपल्याला फार गरजेची आहे. त्यामुळे आपण त्या गोष्टी आपल्याला कळत नाही, आपण वाचून म्हणतो आपल्याला कळत नाही ते काही. त्यामुळे आपल्याला त्यांची गरज आहे की ज्यांचा यातला अनुभव चांगला आहे, ज्यांनी या 4 वर्ष शिकलेले आहेत, ते आपला हिताचा विचार करतील, 4 पैसे घेतील, पण तुमच्या हिताचा, तुमच्या जगण्याचा, तुमच्या आजारपण न येण्याचा आणि तुम्ही आनंदी राहण्याचा विचार करतील आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा चांगला मदत करतील. प्रयत्न करा की आपण त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. आता प्रश्न असा येतो की ही योनी कुठली, तर महिषी योनी. मग महिषी योनी म्हणजे काय, तर या योनीत असे गुण दिसतात लोकांना. म्हणजे काय, अतिशय नम्र स्वभाव आहे, पण उद्धट उर्मट नाही. समाजात राहताना आपण आपला इतरांना काहीही त्रास होणार नाही याची जशी काळजी म्हैस घेते, तशीच याची काळजी घेणारा माणूस हा महिषी योनीत जन्माला येतो. ती कोणाच्या आध्यात मध्यात नाही. माझं खाणं पिणं, माझं राहणं, माझं फिरणं रस्त्याच्या कोपऱ्यानं अजिबात त्रास देणार, रस्त्यानं चालतील, एवढी मोठी शिंग असून कधी कोणाला शिंग मारणार नाही. म्हणजे ही माणसं अशी आहेत की ही माणसं सगळं करू शकतील पण कुणालाही काहीही करणार नाहीत. आपण आणि आपलं काम भलं या स्वरूपाचा हा माणूस हा जगाला त्रासदायक आज तरी नाही आहे. मग याचं जगणं हे सत्वगुणी म्हटलं जातं. सत्वगुणी म्हणजे ज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचे गुण आहेत तो. यांची झोप दक्ष आहे. हे कधीही तुम्ही हाक मारा 2 मिनिटात उठतील. म्हणजे आपलं घोरायला लागलेत आणि कुणी का जवळचं उचलून तर कळलं नाही असं होत नाही. हे लोक दक्ष असतात. यांना जन्मजात बुद्धिमत्तेचा वारसा आहे. का, तर हे नक्षत्र जे आहे किंवा हे हस्त नक्षत्र हे कन्या राशीत आहे, त्या बुधाच्या अंमलाखाली आणि वैश्यवर्णाचा. याचा अर्थ असा की कोणत्या प्रकारचं ज्ञान आपल्याला गरजेचं आहे, कोणत्या प्रकारच्या ज्ञानाची मला गरज आहे याचा विचार करून ते शिकतील, याचा विचार करून ते आत्मसात करतील. आपल्याकडे नसेल तर कुठून तर शिकून घेतील, परंतु ते तुम्हाला लक्षात येईल की बुद्धिवादाकडे जाणारा हा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ह्यांची असंतुलित आणि सतत खाण्याची हौस ही ह्यांना त्रासदायक ठरते. असंतुलित आणि सतत खाण्याची हौस ही कफदोषाचे सगळे तोटे आहेत. असंतुलित म्हणजे काय, तर कुणी काय म्हणलं हो तर तिथं नाही म्हणता येत नाही, त्यामुळं हो म्हणतात. नैवेद्य दाखवल्यासारखं देव नाहीच म्हणत, तशी माणसाची अवस्था होते. आत्ता चांगलं नाश्ता करून गेल्याने कोणतरी म्हणलं मस्त उपीट केलं की मारलं बघा. अरे गरज आहे का तुला, नाश्ता म्हणता येईल का त्याला, किती खाल्लंयस आता, जरा काय होत नाही असं म्हणून या लोकांना असंतुलित म्हणतो. त्याची कारणं आहेत. त्यामुळं देहबोली जी आहे का नाही ती कफत तयार होतात. यानंतर स्वच्छता आणि टापटीप याबाबत हे लोक फारसे जागरूक नसतात. कसंही काहीही कुठंही चालेल. आपण जर बघितलं तर काही चांगली विद्वान मंडळी मला अगदी एक विताच्या चड्डीवर सगळ्या गावावर फिरताना दिसतात. कसलेही कपडे, अगदी गाऊन घालून ही स्त्री स्टँडपर्यंत भाजी मंडईत सगळीकडनं फिरून येईल का, त्याला काय होतं घातले कपडे. म्हणजे टापटीप राहणं याबद्दल फारशी दक्ष असणारी मंडळी नाही, फारशी दक्ष. आपण ज्याला म्हणतो की आपलं शरीर आहे ते सजवायचं, पण हेच उलटं होतं. काही वेळेला कचरा टाकायला सुद्धा अगदी लग्नाला चालल्यासारख्या सिस्टीमनं चालणारी माणसं किंवा स्त्री आपल्याला दिसतं. पण ह्यांचं तसं होत नाही. हे दक्ष नाहीत, हे जागरूक नाहीत. हा ह्यांचा अवगुण आहे. आनंदी आणि मनानं उत्साहित राहतील पण कपड्यांबाबत एवढी दक्षता यांच्याकडे असत नाही. मग आता जर बघितलं तर हे देवगणाची माणसं आहेत. तर देवगण म्हणजे काय, तर देवाचे गुण असलेला हा समज काढून टाका. देवाचे गुण असलेला असा समज नाही. हा एक गण किंवा समूह. गण म्हणजे गट, 10 लोकांचा गट असलेला गण असं म्हणण्याची पद्धत आहे. हा एक मोठा गट आहे. मग त्या गुणांचा गट हा देवगण. मग ह्या गटामध्ये काय येतं, ही देवगणी व्यक्ती म्हणजे काय, तर ह्यांच्या देखणेपण असतं, बोलण्याचं चालण्याचं एक कौशल्य असतं. तसं ह्यांचं देखणेपण जे आहे ते सज्जनपणामध्ये येतं. पण ही मंडळी सतत आपला अधिकार आणि सत्ता ही कशी इतरांवर राहील याबाबत गुंतून राहिलेली असते. आणि यामध्ये कधी खरं तर कधी खोटं हा विचार करतच नाही. पण जसं आपल्याला हवं, गरज पडेल तसा पवित्रा घेऊन जगतानाची माणसं म्हणजे देवगणी माणसं. पण आपण म्हणतो मग बऱ्याच वेळा अरे असा नव्हता, असं कसं काय, तर होतं कधी कधी. चांगल्या माणसांना असं भ्रष्ट व्हायचं रूप येतं कधी कधी. बुद्धी आपली कधी कधी आपल्याला दगा देते आणि आपल्याला चुकीच्या मार्गावरून घेऊन जाते. हा जर प्रकार बघितला तर मोठी मोठी माणसं ज्यांच्याबद्दल आपण अपेक्षा खूप चांगल्या केलेल्या असतात ते लोक आपल्याला चुकीच्या पद्धतीनं समाजात वागताना दिसतात. आणि एकदा त्यांच्याबद्दलचं मत खराब झालं की लक्षात घ्यायचं की ते पुन्हा दुरुस्त होणे नाही. त्यामुळे ही देवगणाची माणसं, पण ह्यांचे अवगुण जर कळले तर पुन्हा आपण ह्यांना देव म्हणून नमस्कार करण्याची सुद्धा तसदी घेत नाही. अशा स्वरूपाचा हा गट असतो. त्यामुळं
आता ह्यांचं जर हे बघितलं आराध्य वृक्ष तर जाई जुई म्हणजे हे झाड नाही आहे, हा छोटासा वेल या टाईप असतो, पण ह्याची फुलं इतकी सुगंधित आहेत आणि ती रस्त्यानं जाताना सुद्धा तुम्हाला तो सुगंध मोहित करतो. थोडक्यात ह्या लोकांची प्रवृत्ती तशी असली पाहिजे. त्यामुळे ह्यांना सांगितलं या प्रकारची काय करा, फुलं किंवा हे आराध्य वृक्ष, हा वृक्ष असू शकत नाही. लक्षात आलं का तुमचं? झाड असेल मोठं होईल पण वृक्ष स्वरूपात येणार नाही. मग ह्याला आपण झाड किंवा फुलझाड या स्वरूपाचा शब्द वापरूया. तर साधारणपणे ह्या प्रवृत्तीचं काय, हे लोकांना सुगंधित करतात. तशी ह्या लोकांना इतरांना सुगंधित करण्याची, इतरांना आनंद देण्याची कला असली पाहिजे आणि कदाचित असतेही. त्यामुळे ह्या लोकांच्या संपर्कात राहिल्यास आपल्याला फार मोठा आनंद मिळतो, असाही एक मोठा वर्ग त्याच्यामध्ये आहे. त्यांचं दान आहे अन्न, यांनी अन्नदान करावं, यांनी अन्नदान करावं. आपल्याकडे अन्नदानाची संकल्पना, अन्नदानाचे संकल्प, अन्नदानाचा प्रकार हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं. खूप दानशूर दाते आहेत. पण त्या सगळ्या अन्नदानामध्ये एक गोष्ट थोडीशी दुर्लक्षित होते असं माझं मत आहे. दुर्लक्षित होते ती म्हणजे काय, एवढे महाप्रसाद होता, तेवढं सगळं दानधर्म अमकं तमकं, त्याच्यामध्ये क्लिनलीनेस, स्वच्छता नावाचा प्रकार कुठेही नाही. कोबी कसाही कापला जाईल, पाहिला जाणार नाही. फ्लॉवर बघितलाच जाणार नाही, त्यातल्या आळ्या सकट खायला घातला जाईल. पाणी कसलंही नळाचं वापरलं जाईल. त्यानंतर जे लोक हे सगळं करत असतात त्यांची स्वच्छता, ते जर बघितलं काय करतात तर तुमच्या लक्षात येईल की ते निवडसुद्धा नीट करत नाहीत, काहीही नाही. मग अन्नदानामध्ये जर आपण ह्या गोष्टी क्लिनलीनेस चांगला नसला ठेवला तर आपल्या निश्चितपणे त्या दानाचा आपल्याला फायदा होईलच असं नाही. त्यामुळं बऱ्याच वेळा अन्नदानानंतर लोकांच्या प्रकृती ज्या आहेत ना त्याच्यामध्ये दोष तयार होऊ शकतात. मग द्यायचं तर चांगलं द्या ना, चांगलं द्या ना, चांगलं निवडा, चांगलं करा. पण जेव्हा एखाद्या त्या करणाऱ्याला कॉन्ट्रॅक्ट देईल तेव्हा तो काहीही बघत नाही. तो कधी तांदूळ निवडत नसेल. कोथिंबीर कापताना ह्या लोकांना बघायचं, असा बुडखा धरून कापला की पुढचं त्याच्यामध्ये काय गवत आलंय का, त्याच्यामध्ये अजून काय आलंय, काही नाही, कर 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 कर. आणि घरात तुम्ही असं जगता का? नाही. मग अन्नदानाचा विचार करत असताना लोकांना चांगलं द्यायचं आहे. हे असलं देऊन मी पैसे दिले तर नाही, आपली जबाबदारी आहे. आपण अन्नदान करतोय ते नीट कर जा व्यवस्थित. एक माणूस जास्त घे, 2 पैसे जास्त घे, पण चांगलं कर. जर चांगलं केलं नाही तर तुम्हाला हे लक्षात येईल की ह्याच्यामध्ये अन्नदानात फार फायदा नाही. आपण अन्नदान करून सुद्धा सुखी नाही, समाधानी नाही, 100% नाही. म्हणून अन्नदान करताना सुद्धा त्यात स्वच्छता आहे का हे बघायला हवं. हे जर बघितलं नसेल तर दिव्य आहे. त्यामुळं अन्नदानाची काळजी घेऊनच अन्नदान करायला पाहिजे. त्यानंतर याची देवता आहे आपण बघितलं सूर्य. जगातल्या सगळ्या कारक गोष्टींचा कारक सूर्य आहे. त्यामुळे ही देवता प्रत्येकाची देवता आहे. रास कुठलीही असो, नक्षत्र कुठलंही असो, माणूस असो जनावर असो, ह्या सगळ्यांना सूर्याची गरज आहे. आणि सूर्यामुळंच आपण जगतो, सूर्यामुळं आपण श्वास घेतो, सूर्यामुळं पाणी पितो, सूर्यामुळं आपलं चालणं बोलणं उठणं हे सगळं होतं. जी औषधं मिळतात ती केवळ सूर्यामुळंच पिकलेली आहेत. लक्षात घ्या, अन्न सूर्यामुळंच पिकलेलं आहे. हवेची वाफ होते, ते वारं येतं आपल्याला, त्याची परत पाणी जातं, समुद्राचं पाणी वर जाऊन परत पाणी मिळतं, केवळ सगळं सूर्यामुळे. त्यामुळे सूर्य हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि रोज ज्याची 3 वेळा प्रार्थना करावी अशा स्वरूपाचा देव आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्याची प्रार्थना 3 वेळा तरी किमान करावीच. आणि मग बघा तुमच्या आरोग्याची काय मोठी चांगली संधी तुम्हाला आरोग्य जगण्याची मिळते का नाही. त्यानंतर ह्या नक्षत्राची मुख आहे तिर्यंक आणि दृष्टी आहे मंद. मुख तिर्यंक म्हणजे काय, तर तिर्यंक मुखी म्हणजे काय, तर ज्याला आपण नेहमी म्हणतो की वर्तमान काळात जगणारे लोक. हे वर्तमान काळात, भूतकाळात काय झालं उगाळत बसायचं नाही, भविष्य काळात काय होईल याचा विचार करायचा नाही आणि वर्तमान काळाशी निगडीत आपण जगायचं. असं जर असं तर त्याला तिर्यंक स्वरूपाची लोक असं म्हणतात. तिर्यंकमुखी ही माणसं सरळ मार्गी, आपण आणि आपलं काम भलं, कशाच्याला बाकीची उठाठेवपणाची करायची नाही, अशा स्वरूपात जगणाऱ्यांचा मोठा वर्ग म्हणजे तिर्यंकमुखी माणसांचा वर्ग. पण ह्यांची दृष्टी आहे ती मंद आहे. मंद दृष्टी म्हणजे काय, डोळे चांगले आहेत पण व्यवहारातलं काही शहाणपण दिसत नाही. मग हे लोक आपल्या तंद्रीत जगत असल्यामुळे ह्या लोकांना बऱ्याच वेळा फसवलं जातं. बघा तुम्ही आपल्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवलं जातं. आमच्याकडे ठेवा 25% लाभांश, 25%, 30% अमकं आणि सगळे भरपूर पैसे भरतात तिथे आणि मग तो माणूस पळून जातो. रोज एक केस होते, 20 कोटी घेऊन पळाला, 30 कोटी. म्हणजे काय झालं, ही मंद दृष्टी आहे. आपल्याला जास्त पैसे मिळतात म्हणून ज्याला आपण म्हणतो की व्याजाला
काय म्हणतात की चटावला आणि मुदलाला मुकला, अशी अवस्था आपली का होते? तर आपण मंद दृष्टी असते, आपल्याला कळत नाही. हे नॅशनलाइज बँक जर 6% देत असेल, फार तर 8% देत असेल, फार तर 10%, तर हा माणूस 20% कसा देऊ शकेल? तुम्ही दिलेल्या रकमेत 20% तुम्हाला रक्कम देणं शक्य आहे का? कुठली देणार? पण विचार न करता आपण गुंतवतो. त्यामुळं आपली फाटक्या नोटांमुळं, खोट्या नोटांमुळं फसवणूक होते. खराब माल दिला जातो, दाखवला जातो चांगला, किमतीत आणि वजनात फसवणूक होते. व्यवहारात चुकीचं दिलं जातं पटवून, वाटपामध्ये आपल्याला डावी वाटणी मिळत राहते. पदरात एक टाकतात आणि दाखवतात एक, आणि प्रत्यक्षामध्ये वस्तू दुसरीच बांधून दिली जाते. अशी फसवणूक होते. चांगलं म्हणून कापड खराब घातलं का गळ्यात, 4-4 हजाराचा ड्रेस घेतला आणि आणला आणि भिजवला की तो बाद झालेला दिसतो. मग व्यापारी खराब आहे? हो, आपली दृष्टी खराब आहे. आपण त्याकडे चांगला म्हणून बघतो आणि विश्वासाने घेतो आणि विश्वासाचा घात होतो. पुन्हा त्या माणसाकडे जाण्याचं प्रयोजन नाही. म्हणजे अशी पण फसवणारी आहेत, व्यवहारात पण फसवणारी माणसं आहेत प्रचंड. त्यामुळे आपल्याकडं हा जो मोठा वर्ग आहे त्याला आपण तोंड देऊ शकत नाही. तर आपली मंद दृष्टी बदलणं हा त्याच्यावर एकमेव उपाय आहे. पण आपली मंद दृष्टी सहज सोपं, अगदी एखादी डोकंदुखाची गोळी खाल्ली की बदलते, तशातला प्रकार नाही. त्यामुळे आपल्याला ही महत्प्रयासानं, चिकित्सकपणे, चांगला गुरुजवळ ठेवून, प्रत्येक कालचा व्यवहार जो चुकला तो पुन्हा करणार नाही किंवा पुन्हा चुकणार नाही याची दक्षता घेऊन जर गेलो आपण, तर आपली मंद दृष्टी जी आहे ती कमी होऊ शकेल. त्यानंतर ह्या नक्षत्राचा स्वामी आहे तो चंद्र आहे. म्हणजे हस्त नक्षत्रावर जो जन्माला येईल त्याला 10 वर्षाची महादशा लागू होते जन्माला आल्या आल्या. चंद्र म्हणजे यश. यश तुम्हाला मिळणार नाही. 10 वर्ष ही कालावधीची जी मर्यादा घातलेली आहे ती. 24 तासाचं नक्षत्र असेल तर 10 वर्ष. पण जर तुम्ही ते नक्षत्र भोगत असताना निम्मच भोगलंय, 12 तास संपले आणि 12 तास राहिले, तर तुमची दशा महादशा 10 वर्षाची 5 वर्ष, म्हणजे या प्रमाणात ते करायचं आहे आपल्याला. 24 तासासाठी 10 वर्ष, तर मी भोगलेलं किती? 2 तास. तर 2 तासासाठी किती? 2 तासासाठी किती? याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आणि आपण ते घ्यायचं. ते बऱ्याच वेळेला कॉम्प्युटर कुंडली काढली की त्यामध्ये येतं. नाहीतर आपण सुद्धा हे हळूहळू करू शकतो, फार काय अवघड नाही आहे. तेवढी महादशा भोगावी लागते, त्या कालावधीत यश मिळत नाही. मग नंतर आपल्या पत्रिकेमध्ये सुद्धा चंद्र तुमचा कुठे आहे, तो चंद्र उच्चीचा आहे काय नीचेचा आहे, कुणाच्या बरोबर आहे, कुठल्या गोष्टीच्या बरोबर आहे, आणि त्यामुळं मग आपल्याला त्याचे यश मिळेल का नाही. नाहीतर प्रयत्न सगळे होतात आणि यश आपल्याला शेवटपर्यंत मिळत नाही. अशावेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासच करावा लागेल. त्यानंतर आपण बघितलं तर हस्त नक्षत्र हे पूर्ण कन्या राशीमध्ये आहे. आता ह्या कन्या राशीमध्ये असणाऱ्या नक्षत्राचे जे 4 चरण आहेत, त्या 4 चरणाची आपली नावं कशी येतील बघा. पहिला चरण आहे त्याचं नाव पू या शब्दाने येईल. मुलगा असेल तर पुरुषोत्तम, मुलगी असेल तर पू या शब्दानं काय पुष्पा या स्वरूपाचं नाव येईल. 2 शा या शब्दानं फार अवघड आहे. दुसऱ्या चरणाला शा शब्द दिलाय. आता श हे 2 प्रकारे लिहिता येतं, षटकोन श आणि शहामृक्ष. मग षटकोन श न नाव नाहीच आहे, मग शहामृक्ष न नाव दिलं जातं. मान्य करून घ्या, फार चिकित्सा करत बसू नका. आता श्यामला लिहायचं आहे, तर श षटकोनाचा लिहिला तर चुकला. अरे होय, खरं आमच्याकडं श न नाव नाही ना दुसरं, मग काय करणार आम्ही. त्यामुळे कदाचित असं असू शकेल. काही गोष्टी समजून घ्या. ज्योतिषाला सुद्धा काही गोष्टी मर्यादा आहेत. तो काय अगदी व्याकरणाचा अभ्यास करून जर दिलं तर त्याला सुद्धा हे शक्य नाही. आणि जी नावं पंचांगामध्ये दिलेली आहेत ती संस्कृतमधली आहेत, आपल्याला वाचता सुद्धा येत नाहीत. त्यामुळे तेवढा आग्रह धरू नका, त्या गोष्टी समजून घ्या जरा. तिसरा शब्द आहे ना. नावरून नाव नाही, अवघड आहे. मग काय जग नारायण किंवा नारायणी असं दिलं जातं. आता हे सुद्धा न आणि न, ह्या न मध्ये त्या न मध्ये फरक आहे. हा बाणाचा न आणि तो नळाचा न. पण नाव देताना नळाच्या नच द्यावं लागतं. बाणाच्या नावानं लिहिलं नारायण, न बाणाचा लिहिला तरी सुद्धा तुम्ही म्हणणार अहो ते व्याकरणाच्या दृष्टिकोनातून चुकलं की, पण आमच्याकडे पर्याय नाही ना काही. म्हणून काही गोष्टी समजून घ्या. पर्याय नसेल तेव्हा तिथं आमच्याकडे दुसरा काय पर्याय नसेल तर दिलंय ते मान्य करून घ्यायची सुरुवात ठेवा. चौथा अक्षर आहे म्हणजे चौथा चरणाला ठा. ठावरून कुठलं नाव म्हणायचं आहे काय तुमच्याकडे बघा, कुठलं कुणी कधी ठेवलंय का? नाही. मग ठरलेलं आहे ठाम देव. 36 कोटी देव आहेत. ठाम देव, मुलगी असेल ठाम देवी, मान्य करून घ्या. ठ या शब्दाला महत्व आहे. कन्यारास हस्त नक्षत्र चौथा चरण. तुमचं ठाम देव किंवा ठाम देवी या शब्दाला अर्थ नाही. तुमचं काय ठेवायचं ते छान नाव ठेवा,
आणि नाहीतर तुमचं नाव चांगलं ठेवलं त्याचं सुद्धा आपण वाटोळं करतो. चांगलं नाव ठेवायचं, रामचंद्र राम्या, काय करायचं, विठ्ठल इट्या, काय करायचं मला सांगा. चांगल्या नावाचं सुद्धा आम्ही वाटोळं करतो. मग तिथं आम्ही कोणाचा कान धरायचा का? भगवंत, भग्या, आपल्याला इतकी तोंडाला घाण सवय झालेली आहे. कारण आपला वर्ण शूद्र, चांगल्या नावाचं सुद्धा आम्ही वाटोळं करून त्याचं पोतेरं करायचं. आमच्यावर संस्कार वाईट आहे. चांगलं नाव चांगलं घ्यायला शिका, निदान त्या नादानं तरी पुण्य जोडलं जाईल रे. म्हणून भागवत सांगतं की तुमचं नाव कुठलं ठेवायचं याच्यावरून तुमच्या ते नुसता नावाचा सारखा उल्लेख जरी चांगला केला तरी तुमचं पुण्य जोडलं जाईल. तुम्हाला काय देवधर्म करायची गरज नाही. निदान लोकांची आहेत ती तरी चांगली नावं घ्या, ती तरी चांगली नावं घेत चला, नीट घेत चला. म्हणजे तुम्हाला निदान त्याचा आनंद मिळेल, त्याला बरं वाटेल आणि तुमचं पाप होणार नाही. निदान त्या तरी गोष्टी त्या नादानं आपल्याला करायला मिळतील. त्यानंतर पहिल्या चरणात स्वामी मंगळ, म्हणजे पहिल्याच चरणात जन्माला तर तुमचा ऐश्वर्याशी संबंध येतो. ऐश्वर्याचे म्हणजे तुमच्या आयुष्यात ऐश्वर येईल काय या गोष्टीशी संबंध आहे. आणि तर कुठली तर दुसरी ऐश्वर्या डोक्यात यायची. दुसरा चरण असेल तर शुक्र, म्हणजे तुमची वाणी कशी आहे याच्यावरून ठरेल. तिसरा असेल तर बुध, बौद्धिक दृष्टी कशी असेल. आणि चौथा असेल चरण तर तुमचा चंद्र, म्हणजे यशाशी संबंध आहे. यश तुम्हाला कसं मिळणार आहे त्याच्यावरून निश्चितपणे तुम्हाला तो चंद्र ठरवू शकेल. त्यानंतर ही रास आहे कन्या. ह्या कन्या राशीबद्दलचा आपण विचार नंतर करूया. कारण कन्या रास ही एका राशीबद्दल ही माणसं कशी आहेत असं सांगणं फार कठीण आहे. याचं कारण असं सांगतो तुम्हाला मी की कन्या राशीबद्दल माणसं सांगतात की अमके अमके, नाही सांगता येणार नाही. याचं कारण कन्या राशीमध्ये 3 नक्षत्र येतात. मग 3 नक्षत्रात जर बघितलं तर प्रत्येक नक्षत्राची नाडी वेगळी, प्रत्येक नक्षत्राची योनी वेगळी, प्रत्येक नक्षत्राचा गण वेगळा, प्रत्येक नक्षत्राचं मुख वेगळं, प्रत्येक नक्षत्राची दृष्टी वेगळी. अरे मग एकत्र सांगणार कसं तुम्ही? तर ते कठीण आहे. आणि इतकं करून तुमचं लग्न वेगळंच असतं. त्यामुळं ते अमक्या नक्षत्राची माणसं कशी असं जर काय वाचलं तर डोक्यात घ्यायचं नाही, कारण ते अवघड आहे. त्यानंतर ह्या राशीचा स्वामी आहे बुध. ही राशी पूर्ण बौद्धिक दृष्टीवरती अवलंबून आहे. तुमची बौद्धिक क्षमता कशी आहे ती वाढेल का कमी होईल. त्यानंतर वैश्यवर्ण आहे, म्हणजे पूर्ण डोक्यामध्ये व्यापारी तत्व असतं. काय करावं, काय खावं, आपल्याला किती योग्य आहे, योग्य काय, अयोग्य काय, फायदा काय, तोटा काय, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सारखं मन विचार करत राहतं. हे मानववश्य, म्हणजे लोकांच्याबद्दल ह्या लोकांना फारसा मोठा आदर असणे शक्यता किंवा लोक जोडण्याची कला ह्या मानववश्यामध्ये आहे. त्यानंतर मग ह्या लोकांना प्राणी आवडत नसतील अशी पण परिस्थिती असू शकेल. आणि तत्व आहे ते म्हणजे पृथ्वी. ह्या लोकांची सहनशीलता ही वाखाणण्यासारखी आहे. लोकांनी काही जरी केलं, काही जरी म्हणले तर शक्यतो हे लोक बिघडत नाहीत किंवा बिथरत नाहीत. यांची सहनशीलता चांगली असते. त्यामुळे आपण म्हणतो की खरोखरच महिषी योनी आहे. तुम्ही म्हशीला कोपर मारा, ती पुढं जाईल, ती तुम्हाला लात मारणार नाही. त्याला घोडाच पाहिजे. तो लात मारली की तोंड फुटलं पाहिजे. म्हणजे बघा, दोन्ही पण प्राणीच आहेत. नुसतं त्या म्हशीला हात लावा, ती काही करणार नाही. नागाला हात लावा, काय करायचं ते करेल. वाघाला हात लावा, ते तुमचं नरडच फोडून खाईल. म्हणजे प्राणीच आहेत सगळे. पण हा प्राणी त्याच्यामध्ये आपल्याला सहनशीलता शिकवणारा. त्यामुळे हे पृथ्वी तत्वामध्ये येतं. त्यामुळे 10 वेळा विचार करायचा की ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपलं जर हस्त नक्षत्र असेल तर आपल्या जगण्यात काही त्रुटी असतील तर ते अजून चांगलं छान होऊन आपण सगळ्यांच्या उपयोगाचा जर विचार केला तर सूर्याचं नक्षत्र असल्यामुळे, हे सूर्य हा असल्यामुळे रोज सूर्याची प्रार्थना कराल, तुमचं आरोग्य उत्तम राहील. सूर्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. रवी तुमच्यावर कृपा करेल आणि तुमच्या आयुष्याला छानपैकी आनंद देईल अशी प्रार्थना करतो आणि हस्त नक्षत्राची माहिती संपवतो.